प्रेज द लॉर्ड। तर माझं नाव अंकुश आणि भावाची रेसिपी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण पुन्हा एकदा भावाच्या स्टाईलने चिकन चीज सँडविच ही रेसिपी पाहणार आहोत। तर हे सँडविच ग्रिल नाही आहे तर डीप फ्राय आहे। तर चला मग त्यासाठी लागणारे कृती आणि साहित्य पाहूया। या ठिकाणी आम्ही पाव किलो चिकन घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून त्याला मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे आणि त्याचा खिमा आम्ही या ठिकाणी तयार केलेला आहे। तर आता पुढचं साहित्य आपण पाहू काय काय लागतं आपल्याला। तर या ठिकाणी 2 बटाटे घेतलेले छान बॉईल करून त्याला मॅश केलेलं आहे, 1 शिमला मिरची छान बारीक करून कट केलेली आहे, हिरवी मिरची आहे, 2 कांदे, कोथिंबीर, अद्रक लसूण पेस्ट, कॅबेज या ठिकाणी घेतलेलं छान बारीक करून आपण घेतलेलं आहे। तर हे सर्व पदार्थ आपण ह्याच्यामध्ये खिमामध्ये टाकून घेऊया आणि छान याला हाताच्या साहाय्याने मिक्स करणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी छान आपण मिक्स करून घेणार आहोत। तसंच यामध्ये 1 चमचा रेड चिली पावडर आहे, तसंच अर्धा चमचा चिकन मसाला, अर्धा चमचा मटन मसाला व अर्धा चमचा गरम मसाला आपण घेतलेला आहे। आता हे पण आपण हे मिश्रणामध्ये मिक्स करणार आहोत। तसेच यामध्ये 1 चमचा रेड चिली सॉस, 1 चमचा ग्रीन चिली सॉस, 1 चमचा सोया सॉस, 1 चमचा टमॅटो सॉस व 1 चमचा शेजवान चटणी घेतलेली आहे। आता या सर्वांना आपण छान मिक्स करून घेऊया या ठिकाणी आणि साधारणतः अर्धा तास आपल्याला फ्रीजमध्ये ठेवणार होतं। या ठिकाणी आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आणि चवीनुसार मीठ आपण याच्यामध्ये घेणार आहोत। तर या ठिकाणी आपल्या मिश्रणाला अर्धा तास झालेला आहे। तर आता याच्यामध्ये आपण ब्रेड क्रम्स घालून घेऊया जेणेकरून बाइंड होण्यासाठी हे हेल्प होतं। तर या ठिकाणी आपल्याला ब्रेड क्रम्स घालून छान मिक्स करून घेऊया। तर या ठिकाणी आपलं सँडविचचा मसाला पूर्ण तयार झालेला आहे। तर चला पुढची प्रोसेस आपण पाहणार आहोत। तर या ठिकाणी मी छोट्या साईजमध्ये ब्रेड घेतलेले आहेत आणि त्या ब्रेडला हा पूर्ण मसाला एका ब्रेडवरती आपल्याला लावून घ्यायचा आहे। अशा प्रकारे तुम्ही लावू शकता आणि त्याच्यावरती आपल्याला चीज स्लाइसचे अर्धे स्लाइस आपण या ठिकाणी घेतलेला आहोत आणि काही सँडविचला मी मोझरेला चीज देखील वापरलेला आहे। तर या ठिकाणी आपण हे चीज छान आपण मिश्रण ब्रेडमध्ये भरून घेणार आहोत आणि अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी सर्व ब्रेड्सला आपला तो चिकन मसाला लावून घ्यायचा आहे आणि ब्रेड्स तयार करून घ्यायचे आहेत। तर आता कोटिंगसाठी लागण्यासाठी या ठिकाणी मी 2 अंडे घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये रेड चिली पावडर टाकलेले आहे, थोडीशी हळद, थोडंसं दूध आणि चवीनुसार मीठ व थोडंसं पाणी टाकून हे लिक्विड तयार केलेलं आहे। तर आता आपण जे ब्रेडला मसाला लावला होता तो ब्रेड आपण या अंड्याच्या ह्याच्यामध्ये कोट करून घेणार आहोत। छान चारी बाजून आपल्याला हे छान कोट करून घ्यायचं आहे आणि नंतर ना आपण याला ह्याच्या ब्रेड क्रमच्या ह्याच्यामध्ये कोट करून घ्यायचं आहे आपल्याला। तर आपल्याला छान चारी बाजूने कोट करून घ्यायचं जेणेकरून आपला मसाला बाहेर येता कामा नये आणि आपल्याला आता हे डीप फ्राय करायचं आहे। तर या ठिकाणी तेल छान गरम झालेलं आहे। तर या ठिकाणी आपण अशा प्रकारे सर्व ब्रेड्स आपले सँडविचेस आपण फ्राय करून घेणार आहोत। तर या ठिकाणी असं कलर येईपर्यंत आपल्याला हे छान फ्राय करून घ्यायचे। तर या ठिकाणी आपलं सँडविच तयार झालेलं आहे। तर खूप चविष्ट झालं होतं, तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि नक्कीच रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चॅनलला सपोर्ट करा। धन्यवाद। थँक्यू।